Hi guys, welcome and welcome back to my channel. तर तुम्हाला वाटत असेल मी कुठून ब्लॉग स्टार्ट करते, बट आज मी लास्ट ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की माझा पप्पा हे नव्हतं सांगितलं, काहीतरी बिग आहे हे सांगितलं होतं. सो माझा पप्पांचा बर्थडे आहे 50th. तर त्यासाठी आम्ही करणार आहे एक डेकोरेशन जे चालू आहे. इथे श्रुतिका जी लेट आली आहे पावसात भिजून आणि डेकोरेशन करणार आहे. डेकोरेशन मी स्वतः ठेवलेलं की मला करायचं आहे करून, मी कोणाला डेकोरेशन करायला दिलं नाही आहे. आणि इथे आम्ही डेकोरेशन वगैरे करणार आहे आणि त्यानंतर मग बघूया कसं ते. पाऊस तर खूप चालू आहे आज, बट लेट सी हाऊ इट इज गोईंग. अँड त्यानंतर मग तुम्हाला इथले मी बाकीचे क्लिप्स पण दाखवते, इथले टाइम लॅप्स पण दाखवते की आम्ही डेकोरेशन करता करता. आणि आत्ताशी स्टार्ट झालं किती वाजत झालेलं आणि मला 6च्या आधी हे सगळं कम्प्लीट करून रेडी व्हायला जायचं. मी अशी नाही आहे रेडी रेडी. मेन म्हणजे सगळं चालू आहे, सगळं होत आहे आणि पटपट नाही बट होत आहे. आणि म्हणजे हालत. अँड मेन म्हणजे धोका दिला आहे ते म्हणजे पावसाने. असा पाऊस पडतो की बस पाऊसच फक्त पाऊस आहे. लावून दे ना बाळा. वर्कर मोड ऑन आहे. ये ना चले लाव सर. हा इकडे अजून एक वर्कर मोड ऑन आहे. अँड दिस इज वन मोर वर्कर मोड. चिपकवलेले कसे निघतील कापले तर इथे काय लॉजिक लावलंय. फोडू आता एक या कॅमेरा नाही मिळाला म्हणून ती माझ्या आयफोन मध्ये फोडू का नाही. आता नाच ना नाच आता नाच. मला गरम होते दिसतंय अजून प्रोग्रेस नाही झालाय, काहीच प्रोग्रेस नाही झाला. We are just struggling with the decoration. डेकोरेशनची तयारी चालू आहे. वैष्णव इथे जागा आहे. आहे तिथे फुग्यात पाणी भरून. फुग्यात पाणी भरून. इट इज इन प्रोग्रेस. नका करू हेच करायचं. अगं हे तर दे ना, ते आपल्याला दे ना हातातलं. मी घरी आणि आता हे अथक प्रयत्नांनंतर असं काहीतरी दिसतंय. पहिल्यांदा केलं. नॉट बॅड. गाईज मी तुम्हाला दिसते की नाही आय डोंट नो, बट दिसते. सुपर नाईट मोड चालू आहे. मी जादू बनली आहे गाईज, जादू. पप्पानी मला जादू बनवलाय. मी तुम्हाला नंतर दाखवेल माझं आउटफिट. ओके हे वा सुपर मोड मध्ये, नाईट मोड मध्ये पण छान दिसतंय. कॅमेरा बेस्ट. जसा प्रकारे मला सगळेजण बोलतात की हा कॅमेरा वॉटरप्रूफ आहे, सो मी फक्त कॅमेरा घेऊन आली आहे. अँड पप्पाला आता काही माहीत नाही आहे. मी पप्पाला घेऊन जाते. लेट्स सी. आणि आम्ही जेवायला चाललो आहे. माझा पप्पाचा 50th बर्थडे आहे. सो हाव इट गोईंग. नंतर पप्पाला दाखवलं मी. फोटोज पण ॲड करत. मजा येते यार असं कॅमेरामध्ये गाडीवर मागे बसून शूट करायला. पप्पा नंतर मला तुम्ही हंटर घेतल्यावर मी माउंट लावून रायडिंग करू शकते ना. रायडिंग म्हणजे रायडिंग नाही पप्पा, फिरायला. मला ना 1 वीकसाठी पप्पा गावी नाही पाठवत आहेत आणि मी फिरायला एक्सपेक्टेशन्स ठेवले. देख रहे हो गाईस. दुपारी 2 वाजता अंधार झाला होता. हो दुपारी 2 वाजता हो अंधार पूर्ण डार्क. माळशेज घाटात गाईस. माळशेज घाट जिथे लोक जातात पावसाळ्यात खूप, तिथे आम्ही म्हणजे आम्ही गावाला जाताना तिथूनच जातो. ते आमचा रूटच आहे. आणि माळशेज घाट इज द बेस्ट. कॅलिफोर्निया.
काय इंडियन कॅलिफोर्निया. पप्पा पण जादू बनल्यात म्हणून तुम्हाला असं दिसत आहेत. ओके बघितलं ह्या ब्रिज पप्पाला काही चढलं नाही आणि खाली जो बोर्ड लावलेला तो पण उलटा करायला लावला. जस्ट वेट मला असं एक्साइटमेंट होतं वरती जाऊन काय होणार बिकॉज मला वरती अवेलेबल राहायचं होतं बट मला राहता नाही येतं. वरती बसायचं आहे ना वरती. यस चला हां माझ्यासोबत चला माझ्या व्हिडिओमध्ये. हा वरती आहे ना नवीन बांधला उकड चला माझ्यासोबत चालायचं. तुम्ही कॅमेरात दिसताय तुम्ही कॅमेरात दिसताय. बघितलं हे सगळं बघितलं. बाकी तुमचं काय मत आहे? हा? वैष्णवीने एवढं सगळं हे केलं खूप छान केलं. तू पण आले ना तू पण केलं ना. कसं वाटलं तुम्हाला? डेकोरेशन खूप छान आहे. काय भिजून आले. हाय तुम्ही पहिल्यांदा ब्लॉगमध्ये येताय. सॉरी गाईज माझी आत्यासारखं कोणीच नाही भेटणार. माझी टाईम गेला मी साडी कपडे पण पप्पाला पण काहीच माहीत नव्हतं आत्तापर्यंत म्हणून खायचा बोर्ड पण उलटा करायला लागला. तू अरेंज केलं तर उद्या प्रश्न झाले. खालचा बोर्ड पण त्यांनी बघितला नाही उलटा करायला मी तो बोर्ड उलटा करायला सांगितलं जेव्हा पप्पा त्यांनी बघितलंच नाही. बड्डे बॉयला त्यांनी बघितलंच नाही म्हणून काकाने आम्ही
आजीला दाखव आजीला. आजी हाय का हाय. हा आणि बाबा 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 हाय. बोल मी 6-7 करणार. जोरात बोल. काय करायचं? दादांना असा टिक्का लावला की दादा संजय दत्त सारखे दिसत आहेत, पण आमच्या साईने त्यांना अपग्रेड केलं. डावी. आज इथे आलात. पावसाचे दिवस आहेत, प्रत्येकाला त्रास झालेला आहे, त्याबद्दल आम्ही तुमची क्षमा मागतो. पण जे त्यांच्या बरोबर दिवसातले 8 तास 10 तास असतात, त्यांनी त्यांच्याबद्दल थोडंसं काही बोलावं एवढीच मी विनंती करतो. जेम्स योना. प्रवीणसाठी लिहिलेला आहे. हा त्यांचा स्टाफ आहे आणि हा माझा भावासारखाच आहे. आता प्रवीण नावाला साधेल असे व्यक्तिमत्व आहे. म्हणजे प्रवीण हे नाव आहे, त्याला व्यक्तिमत्व असं आहे की ते साधेल असं व्यक्तिमत्व. कोणत्याही विषयाबद्दल त्याला विचारा, त्याचे सॉल्युशन तो देणार याची खात्री असलेला व्यक्ती म्हणजे प्रवीण. नारळासारखा कडक शिस्तीचा, पण मनातून तेवढाच प्रेमळ, कोणावर अन्याय न होऊ देणारा, स्वतःचे काम मन लावून करणारा, कधी फळाची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष सेवा देण्याची हातोटी, स्वतःच्या फायद्यापेक्षाही दुसऱ्याचा फायदा कसा होईल याकडेच त्याचा कल असतो. जो काम करेल त्याची त्यात 100% त्याचा प्रयत्न असतो. GMC मध्ये तर कोणत्याही प्रॉब्लेमसाठी गुरुकिल्ली म्हणून प्रवीणचेच नाव असते, तोंडावर असते. तो ट्रस्टी असेल किंवा हाऊसकीपिंग असो, इतका प्रामाणिक त्याच्यासारखा तोच. आई वडिलांसाठी तर श्रावण बाळच आहे. इतक्या मल्टीटास्किंग मध्ये
तो आईबापांना, कुटुंबाला, सर्व परिवाराला, मग तो भाऊ बहीण, कुटुंबाच्या सर्व परिवाराला, काका काकू, गौरव गौरी किंवा बच्चे पार्टी असो, सगळ्यांना वेळ देणारा पुरेपूर प्रयत्न करत असतो. वय फक्त एक आकडा आहे. तुझ्या बाबतीतले अगदी खरं ठरतं. आजही तुझी ऊर्जा आणि उत्साह तरुणांना लाजवणारा आहे. आयुष्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो. तुझा उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, मनशांती लाभो हीच ईश्वर शक्ती प्रार्थना. 50व्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा तुझ्या मोठ्या बहिणीकडून. अभ्यंकर तुम्हा सर्वांचं आमच्या गाडवे कुटुंबियांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आपण या ठिकाणी प्रवीणच्या 50व्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आलात. त्याला शुभ आशीर्वाद दिले. त्याच्याकडून अशीच तुमच्या सगळ्यांसोबत आयुष्याची उरलेली सर्व वर्ष आनंदात, सुखात, समाधानात जावं आणि आपल्या सर्वांचं सहकार्य असंच आम्हाला मिळत राहो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करून मी माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. 20 years. Last, I think, 12 years I know him very closely. So I can only say that he's a very nice person, very helpful, genuine, very, very hardworking, and down to earth, a family man. And also I can say that a very good friend, like my younger brother. We have spent a lot of time together. I have learned a lot from him. He has learned a lot from me. We learn together. I can only, and he's a doctor also, family doctor. Whenever he requires anything, everybody calls him. प्रवीण सर असं झालेलं आहे, काय करायचं, हे टॅबलेट घ्या, एलिकला घ्या. No, well trained. And ma'am, sorry, he's not taking her. But genuinely he's a very nice and humble person. Very nice, down, very helpful. Anytime you ask him anything, he's always there. So all the very best to you. Yes, birthday. Hello. I'm not very spoken. That doesn't matter. So you're a good friend of. Actually, Praveen is like my older brother. And my day start with him only. फर्स्ट टाइम हम लोग मिले थे तभी 2012 में क्लासेस में मैं बैठा था और सुनील बाजू के चेयर में बैठा था. वो अपनी तरफ देख रहा था, मैं अपनी तरफ देख रहा था. क्या पता कुछ बात ऐसी हुई कि हम दोनों एक दूसरे से बात करने लग गए. 2012 से आज 2026 हो गया, ये बात रुकी नहीं. एक छोटीशी गोष्ट मला तुम्हाला सगळ्या सांगायची आहे. या सगळ्या कार्यक्रमाचा भार ज्या व्यक्तीने खांद्यावर घेतला त्या व्यक्तीला मी शेवटी बोलवतोय 2 शब्द बोलण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आपण जमलं नाही जेवणाचा एक गोडवा घ्या. वापस सांगतात कार्यक्रमाची ती मेन कार्यकर्ता आहे. आणि यानंतर माझा काका सुद्धा बोलणार. ज्या प्रकारे त्यांनी मला पाठवलं तो पण बोलणार. असं काही मी स्क्रिप्ट वगैरे नाही रेडी केली जशी माझ्या ब्लॉग मध्ये रेडी असते किंवा मला तुम्ही बघता. बट पप्पा इज माय बिगेस्ट सपोर्टर. लाईक ते माझे पप्पा नाही आहेत, ते माझे बेस्ट फ्रेंड आहेत. बिकॉज मी त्यांच्यासोबत काही शेअर करू शकते काही. आणि असं काही मम्मी ओरडली तरी मी इकडे येऊन बोलू शकते असं आहे. आणि पप्पा म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन असो, अभ्यास असो, कशातच त्यांनी हे नाही केलं की एवढे पर्सेंटेज पाहिजे. सगळ्यांनाच माहिती आहे माझं पर्सेंटेज कमी यायचं, बट स्टील ही ऑलवेज सपोर्टेड मी. आणि सगळ्या गोष्टीमध्ये अजून सुद्धा मला कोणती गोष्ट हवी असेल तर प्रत्येक बड्डेला ती गोष्ट येते. असं काहीच नाही की मला जास्त फोर्स करायला लागतं की काय. सो ही इज द बेस्ट. अँड पप्पा म्हणजे ते माझे बेस्ट फ्रेंडच आहेत. बाकी तर सगळ्याच आता मी हँडओव्हर करते माईक त्यांच्या भावाकडे. आशा होती की आजच्या दिवशी आई आणि बाबा पण येते, पण काही कारणास्तव ते नाही येऊ शकते. एकच सांगायचं आहे म्हणजे ज्या ठिकाणाहून आम्ही सुरुवात केली आहे दोघांनी आणि आधी त्या आहोत
त्याच्यामध्ये दादाचं खूप काही सॅक्रिफाईस आहे. एवढं सॅक्रिफाईस आहे ना, तुम्ही विचार पण नाही करू शकत कुठल्या गोष्टीचं सॅक्रिफाईस साठी केलं. पण शेवटी एकच आहे की आम्ही दोघे बरोबर आहोत, आमच्या बरोबर अजून आहेत दोघे जण, त्याच्यानंतर येणार पण आमच्या बरोबर आहे. त्यामुळे फक्त एवढंच एक आहे की आम्ही न सांगायचं केलं, त्यामुळे ते जास्त करून माफ करा मला. मंडळी, मलाही हा शॉक होता. मी इथे पायऱ्या चढोसपर्यंत मला काही कल्पना नव्हती की काय आहे वरती, काय कार्यक्रम आहे. मी तर ह्या इंटरप्रिटेशन मध्ये आलो होतो की आपण जाऊन टेबलावर जेवायला बसायचंय आणि कदाचित बिल आपल्याच हातात येणार आहे. म्हणजे बळीचा बकरा म्हणून मला घेऊन चालेल. तिथे आल्यानंतर कळलं इथे कार्यक्रमच वेगळा आहे, तिथे आपण चीफ गेस्ट आहोत. प्रत्येक जण आयुष्यात काही ना काही मार्गाने कुठे ना कुठेतरी आपल्याला भेटतो आणि तिथून पुढे सुरू होतो. नातेसंबंध तर आपल्या जागी आहेतच, ते तर आपल्या जन्माल्यापासून आहेत. पण नातेसंबंधांपेक्षाही बाहेर जेव्हा आपण समाजात आपल्याला काही लोक भेटतात आणि जी आयुष्यभरासाठी बरोबर राहतात, त्याची तुलना कशाबरोबर करू शकत नाही. म्हणजे त्याच्यात तुमच्या फिलिंग्स आल्या, तुमच्या भावना आल्या, तुमचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आला, तुम्ही त्यांना कसं ट्रीट करतात, त्यांच्याबद्दल तुमच्या मनात काय फिलिंग्स असतात, या सगळ्या गोष्टी नातेवाईकांबरोबर असतातच. 101% असतात. आपण नातं 100% निभावतो, पण जे माणुसकीचं नातं जन्माला येतं ते संपत नाही असं मी मानतो. त्यामुळे माझे खूप कमी मित्र आणि आहेत, पण मी त्याच्याशी म्हटलं तर 50 वर्ष जोडलेलं आहे. अजून कोणी सुटलेलं नाही. कधी कधी रागवतो मी. आदित्यवर रागवलं होतं 6 महिने, पण आता परत त्याला जवळ केलं. थँक्यू, सगळेजण आलेत. मलाही सरप्राईज होतं, तुम्ही तर मला तर माहिती होतं, पण थँक्यू एव्हरीबडी. सगळ्यांनी आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली. थँक्यू. थोड़ा सा रहम, थोड़ा सा रहम कर बहन, थोड़ा सा रहम. काय माझं तुम्हाला आहे की नाही की चालले बोलायला सारखीच आहे, काय पण बोलतात नंटू काय देतोय बघ. चिडिया को दाना भी ना दो. मेन जोक तर ऐकलाच नाही मग. काय आम्ही ऑन कॅमेरा रेकॉर्ड केलाय. केलंय. ओ ऑन कॅमेरा सगळं आहे. एंट्री करताना मी जे तुम्हाला दाखवू नाही शकली, 950. माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी खूप कमी झाली आहे. माझे 2 बॅटरी घरीच ठेवल्यात मी गडबडीत, तर बाकीचं मी घरी गेल्यावर कंटिन्यू करेल. आता खूप लेट झालं आहे. आले आले माझ्यासोबत आले. बस बस. निखिल दादानी व्लॉग बघितलं पाहिजे ना. डाएटवर नाही, खात आहे. इतकं छान स्वामींचं फ्रेम आहे आणि खूप सारे गिफ्ट्स आहेत जे इथे सगळे ठेवलेले आहेत. आणि हे बेस्ट आहे जे माझ्या मामांनी दिलं आहे पप्पांना. सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, सगळं क्रिएटिव्हिटी आहे पूर्ण. आणि इथे तुम्हाला कचरासुद्धा दिसतो जो आता जस्ट आम्ही ओपन केलं म्हणून. हे बघ किती सुंदर. काय हे, हां हे बघा, हे किती छान आहे कॉपरचं.